नमस्कार मित्रांनो, BMCसाठी जर तुम्ही लिपिक पदासाठी अप्लाय केलं असेल तर आपण त्या लिपिक पदासाठी लेखी परीक्षेसाठी आवश्यक असे प्रश्न या ठिकाणी आपण सोडवत आहोत. तर आजचा हा जो भाग आहे प्रश्नपत्रिकेचा तो 16व्या क्रमांकाचा आहे. या अगोदरची 15 पाहिले नसतील पाहून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नांचं डिफिकल्टी लेवल कसं आहे हे जर कळालं तर तुमचं 50% तुम्ही त्याच ठिकाणी विजयी ठरता आणि बाकीची फक्त 50% तयारी ती असते की त्याच प्रश्नांचं किंवा तितकाच अभ्यास तुम्ही करसाल. एक्स्ट्रा तुमच्याकडून अभ्यास होणार नाही, वेळेची बचत होईल आणि सगळा अभ्यासक्रम कव्हर होईल. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर आपल्याकडे प्रश्नपत्रिकांची बॅच सुरू झालेली आहे. ज्यांनी जॉईन केलं असेल जॉईन करून घ्या. बाकी 1000 GK स्पेशल वेगळे आहेत, ते सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन केल्यानंतर मिळणार आहेत. तर व्यवस्थित जवळपास 2000 असे प्रश्न आहेत जे की तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करून देतील. तर खाली नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, हस्तगत करून घ्या. पहा पहिला प्रश्न, मुंबईवर सर्वप्रथम राज्य करणारा राजा कोण होता? किंवा सर्वप्रथम राजा ज्यानं आपलं राज्य प्रस्थापित केलं तर त्या ठिकाणी राजा भीमदेव याने जो आहे तो मुंबई राज्यावर सर्वप्रथम राज्य करणारा हा राजा होता. त्यानंतर भारताचा विचार केला तर भरत नावाचा राजा सर्वप्रथम आपल्या भारतावर आला, राज्य स्थापन केलं. त्यामुळे आपल्या देशाचं नाव भरत राज्यावरून पडलेलं आहे. त्यानंतर भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख कोणी केला? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी ग्रीकांनी आपल्या भारतीय लोकांना हिंदू असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यानंतर पानिपत नावाचं स्थळ या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे? पानिपतचे जेवढे काही युद्ध झालेले आहेत ते या ठिकाणी पानिपतचं जे महत्त्वाचं युद्ध झालं ते हरियाणा या ठिकाणी आहे किंवा या राज्यात आहे असं आपणास म्हणता येईल. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न, बाकी व्हिडिओ आवडत असतील, प्रश्न आवडत असतील नक्की लाईक करा. राधानगरी अभयारण्य कोणत्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोल्हापूरमध्ये आहे. तसेच राधानगरी अभयारण्य हे जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. यावर सुद्धा खूप प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. राधानगरी धरणसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आहे, तर हे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? सुबोध रत्नाकर नावाचा जो ग्रंथ आहे तो सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. त्यानंतर काव्य फुले नावाचा सुद्धा कविता संग्रह त्यांच्या नावाने आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांची खूप सारे ग्रंथ आहेत. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका हे दोन्ही एकच नाव आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजनमध्ये जाऊ नका. त्यानंतर यांनी सुद्धा खूप अशी ग्रंथ लिहिली महत्त्वाची. त्यानंतर पुढचा प्रश्न, गोदावरी नदीवर बांधलेलं जे जायकवाडी धरण आहे ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण या ठिकाणी हे जायकवाडी धरण आहे, लक्षात असू द्या. आणि त्या ठिकाणी पैठण या ठिकाणी एक संतांची समाधी आहे, तर ते कोण आहे त्यांचं कमेंट करा. त्यानंतर आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर आधुनिक मराठी कवितेचे जनक जे आहेत ते केशवसूत यांना ओळखलं जातं. त्यानंतर कुसुमाग्रज, गोविंदाग्रज ही जी आहेत ती टोपण नावे आहेत, तर हे टोपण नावे सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर यांची प्रॉपर जी मूळ नाव आहे ते सुद्धा लक्षात असू द्या. त्यानंतर खालीलपैकी कोणते शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं? तर खालीलपैकी या ठिकाणी जे लुधियाना नावाचं शहर आहे ते विज्ञानांचं शहर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपल्या मुंबईला लक्षात असू द्या भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखतात, 7 बेटांचं शहर म्हणून ओळखतात. त्यानंतर भारताचं न्यूयॉर्क म्हणून सुद्धा मुंबई या शहराला ओळखलं जातं. तर लक्षात असू द्या जेवढी काही हे टोपण नावे आहेत प्रत्येक शहराची, गुलाबी शहर वेगळं आहे. त्यानंतर धरणांचं शहर, तलावांचा जिल्हा, म्हणजे जे महत्त्वाचे टोपण नावं आहेत ते तुम्ही पाठच करून टाका. जे जिल्हे आहेत महत्त्वाचे मी मागच्या सिरीजमध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर प्रत्येक राज्याची भाषा अधिकृत, त्यानंतर महत्त्वाचं सण साजरे करणारे, तर लक्षात असू द्या. त्यानंतर सत्यमेव जयते हे जे ब्रीद वाक्य आहे किंवा बौद्ध वाक्य आहे ते कोणत्या प्राचीन ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे? तर सर्वांना माहीत असेल हे मुंडकोपनिषद या ग्रंथातून घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर शेवटचा, भारतीय संविधानात राष्ट्रपती राजवट कितव्या कलमाद्वारे करता येतं किंवा घोषित करता येतं? तर ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट करा. तुमच्यासाठी मी प्रत्येक सिरीजमध्ये एक प्रश्न सोडत जाईन. तो प्रश्न तुम्ही व्यवस्थित कमेंट करायचा आहे.
बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. कारण का सगळे महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी तुमच्यासाठी अवेलेबल करून देत असतो. ज्यांनी प्रश्नपत्रिका बॅच जॉईन केलेली आहे त्यांनी प्रश्नपत्रिका हस्तगत करून घ्या. 4 पब्लिश झालेले आहेत, 5वी उद्या येणार आहे. त्यानंतर ज्यांना जॉईन करायचं आहे खाली नंबर आहे, जॉईन करून घ्या. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या सिरीजमध्ये. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. तुमचे नातेवाईक कोणी तयारी करत असतील तर त्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा.